तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे सायबर मित्र मराठी. तर मित्रांनो, आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं की CCNA एक्झाम टॉपिक काय काय असतात, त्याच्यामध्ये एक्झाम पॅटर्न कसा असतो, त्यामध्ये किती ड्युरेशनची एक्झाम असते, एक्झामची कॉस्ट किती असते, ऑनलाईन असते का ऑफलाईन असते. तसेच तुम्हाला अनेक प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रोडमॅप शिकवलेला आहे की कसा रोडमॅपमध्ये म्हणजे तुम्हाला नेटवर्किंग किंवा सायबर सिक्युरिटीमध्ये करिअर करायचं आहे, तर त्याचा रोडमॅप काय काय असणार, तर हे प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण शिकलेलं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण CCNAला सुरुवात करणार आहोत. तर मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. तर मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण की जर तुम्ही व्हिडिओ स्किप करत जर गेला तर तुम्हाला काही समजणार नाही. कारण की मी जेवढं सिंपल वेब पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करेन तेवढं मी माझ्याकडून करीन. फक्त तुमच्याकडून फक्त मला रिस्पॉन्स आला पाहिजे चांगला की व्हिडिओ कसा झाला आहे, आणि तुम्ही कमेंटही करू शकता की कसा व्हिडिओ, म्हणजे जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा. तर मित्रांनो, चालू करूयात आजचा आपला व्हिडिओ, जिथे आपण आज शिकणार आहोत की नेटवर्किंगचे इंट्रोडक्शन. तर चला तर आपल्या आज स्क्रीनला जाऊया आता. तर मित्रांनो, स्क्रीन तुम्हाला शेअर केलेली दिसली असेल 100%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण शिकणार आहोत CCNAचं नेटवर्किंग इंट्रोडक्शन, ते पण आता आपल्या मराठी लँग्वेजमध्ये. तर मित्रांनो, नेटवर्किंगचे इंट्रोडक्शनमध्ये कोणकोणते पॉईंट्स हे इम्पॉर्टंट आहेत जेणेकरून इंटरव्ह्यूला विचारू शकतात, ते आपण डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, आजचा जो नेटवर्किंग इंट्रोडक्शनचा पहिला पॉईंट आहे त्याचं नाव आहे नेटवर्क. आता हे नेटवर्क म्हणजे काय, व्हॉट इज मीन्ड बाय नेटवर्क, तर मी आता तुम्हाला सिंपल पद्धतीने मी शिकवण्याचा प्रयत्न करेन. तर चला तर आपल्या व्हाईट बोर्डमध्ये जाऊ, जिथं आपण एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला की नेटवर्क हे ॲक्च्युली काय असतं, नेटवर्कचं डेफिनेशन काय असतं ॲक्च्युली, हे तुम्हाला मी व्हाईट बोर्डवर सांगेन, तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल. तर चला आपण व्हाईट बोर्डमध्ये जाऊ. तर मित्रांनो, बेसिकली नेटवर्क म्हणजे काय असतं, व्हॉट इज मीन्ड बाय नेटवर्क. आता तुम्हाला एक सिंपल पद्धतीने डायग्राम सांगतो, त्या पद्धतीने तुम्ही अंडरस्टँड करू शकता. समजा की इथे कन्सिडर करा की मल्टिपल डिव्हायसेस आहेत जसं की मल्टिपल राउटर किंवा मल्टिपल स्विच डिव्हायसेस, असे राउटर स्विच असे मल्टिपल डिव्हायसेस कनेक्टेड आहेत. हे काय आहेत, मल्टिपल डिव्हायसेस आहेत. जसं की कन्सिडर करा की हा आहे राउटर, हा काय आहे राउटर. त्यानंतर हा डिव्हाइस जो आहे ह्याला आपण म्हणू शकता की हा स्विच आहे. त्यानंतर ह्याला म्हणू शकता तुम्ही की हा कोणता तरी जसं की फायरवॉल आहे असं कन्सिडर करा. त्यानंतर हा जो आहे ह्याला आपण म्हणू शकता की ॲक्सेस पॉईंट किंवा काहीही म्हणू शकता तुम्ही. API हा एक डिव्हाइस आहे, आणि हे डिव्हाइसेस मित्रांनो एकमेकांना कनेक्टेड करायचे आहेत आपल्याला विथ द हेल्प ऑफ केबल. काय करायचं, हे जे मल्टिपल डिव्हाइसेस आहेत हे एकमेकांना कनेक्टेड करायचं. तर हे आपण कनेक्ट करू. आता हे एकमेकांना कनेक्टेड झाले.
आणि हे कनेक्टेड करण्यासाठी ह्याला कशाची गरज असते मित्रांनो, केबलची गरज असते. तर मित्रांनो आपण ह्याला कन्सिडर करू शकता की हे केबलने एकमेकांना डिव्हाइसेस कनेक्टेड आहेत. ओके, हे काय आहेत, एकमेकांना डिव्हाइसेस कनेक्टेड आहेत. ह्याला आपण काय म्हणतो, आपण नेटवर्क म्हणतो. बेसिकली ह्यालाच काय म्हणतो आपण, नेटवर्क. हे जी डेफिनेशन तुम्हाला कळाली असेल की अ फुल्ली इंटरकनेक्टेड ग्रुप ऑफ फिजिकल डिव्हाइसेस. काय म्हणतात, फुल्ली इंटरकनेक्टेड ग्रुप ऑफ फिजिकल डिव्हाइसेस, इट इज कॉल्ड ॲज अ नेटवर्क. ह्याला सिम्पल लँग्वेजमध्ये तुम्ही डेफिनेशन ही तुम्ही इंटरव्ह्यूअरला सांगू शकता की काय, इंटरव्ह्यूने जर तुम्हाला क्वेश्चन विचारला की व्हॉट इज अ नेटवर्क, तर नेटवर्कची साधी आणि सिम्पल डेफिनेशन आहे, जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त डिव्हाइसेस हे एकमेकांना कनेक्टेड असतात त्याला म्हणतात नेटवर्क, म्हणजे इंटरकनेक्टेड असतात. जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त डिव्हाइसेस, 2 or more डिव्हाइसेस, इट विल बी इंटरकनेक्टेड विथ each other, किंवा फुल्ली इंटरकनेक्टेड ग्रुप ऑफ फिजिकल डिव्हाइसेस विथ द हेल्प ऑफ केबल, इट इज कॉल्ड एज अ नेटवर्क. ही साधी आणि सिम्पल डेफिनेशन आहे. याला म्हणतात नेटवर्क. हे आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये याला काय म्हणतो आपण मित्रांनो, नेटवर्क. याला काय म्हणतात मित्रांनो, नेटवर्क. ही सिम्पल डेफिनेशन आहे मित्रांनो. मी आशा करतो की तुम्हाला ही डेफिनेशन अंडरस्टँड झाली असेल. म्हणजेच काय, पुन्हा मी एकदा सांगतो, व्हॉट इज अ नेटवर्क. नेटवर्क म्हणजे काय, अ फुल्ली इंटरकनेक्टेड ग्रुप ऑफ फिजिकल डिव्हाइसेस, इट इज कॉल्ड ॲज अ नेटवर्क. मग त्यामध्ये मल्टिपल डिव्हाइसेस असू शकतात, ते एकमेकांना कनेक्टेड असतात. आणि डिव्हाइस कनेक्ट करण्यासाठी कशाची गरज असते मित्रांनो, तर केबलची गरज असते. तर ते केबल थ्रू आपण एकमेकांना डिव्हाइसेस कनेक्ट केलतो, म्हणजेच त्याला काय, तो इंटरकनेक्टेड करतो, त्यालाच म्हणतात आपण नेटवर्क. ही साधी सिम्पल डेफिनेशन आहे मित्रांनो. आणि त्यामध्ये मल्टिपल डिव्हाइसेस असू शकतात, जसं राउटर, स्विच, फायरवॉल, अशी एन नंबर ऑफ डिव्हाइसेस असू शकतात. तर आपण हे जे ॲक्च्युअल डेफिनेशन जे आहे ते आपण बघूया आता PPTमध्ये. जसं की हे बघू शकता तुम्ही, काय डेफिनेशन, अ फुल्ली इंटरकनेक्टेड ग्रुप ऑफ डिव्हाइसेस, इट इज कॉल्ड ॲज अ नेटवर्क. फुल्ली काय आहे, इंटरकनेक्टेड ग्रुप ऑफ डिव्हाइसेस इज कॉल्ड ॲज अ नेटवर्क. म्हणजे काय, मल्टिपल डिव्हाइसेस एकमेकांना कनेक्टेड आहेत विथ द हेल्प ऑफ केबलच्या मदतीने हे एकमेकांना डिव्हाइसेस कनेक्टेड आहेत, ह्याला म्हणतो आपण नेटवर्क. त्यानंतर नेटवर्कचा दुसरा जो पॉईंट आहे, नेटवर्किंगचा दुसरा पॉईंट काय आहे, नेटवर्किंग इज मोर दॅन जस्ट कनेक्टिंग केबल्स. नेटवर्किंग हे फक्त कनेक्टिंग केबल्स आहे, बट डिव्हाइसेस हे एकमेकांना मित्रांनो, जेव्हा तुम्ही केबल कनेक्ट करता एकमेकांच्या डिव्हाइसेसला, तसं ॲटोमॅटिकली कम्युनिकेशन होतं का डिव्हाइसेसचं, तर अजिबात नाही. कारण की एवढं सोपं असतं तर नेटवर्किंग एवढं ॲडव्हान्स झालं नसतं. कारण की एवढी गरज नसते की एवढ्या इंजिनियरची एवढे हँडल करण्यासाठी नेटवर्क पूर्ण. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही डिव्हाइसेस एकमेकांना कनेक्टेड करता, परंतु तुम्ही डेटा एका डिव्हाइसमधून दुसऱ्या डिव्हाइसमध्ये शेअर नाही करू शकत का, तर त्याच्यामागे रिझन आहे, त्याच्यामध्ये मल्टिपल कमांड कॉन्फिगरेशन करावं लागतं, प्रोटोकॉल इनेबल करावं लागतात, मग ते तुमचा डिव्हाइस एकमेकांना कम्युनिकेट करत असतो. म्हणजे each and every devices it will be communicate with each other with the help of protocols, with the help of command and configuration, with the help of IP addresses. त्यानंतर मल्टिपल त्याच्यामध्ये थिंग्स येतात, मग ते तुमचा डिव्हाइस एकमेकांना कम्युनिकेट करत असतो. तर एवढी त्याची साधी सिम्पल डेफिनेशन आहे मित्रांनो. नेटवर्क म्हणजे काय असतं, नेटवर्क मीन्स वॉट, इट इज अ फुल्ली इंटरकनेक्टेड ग्रुप ऑफ डिव्हाइसेस, इट इज कॉल्ड ॲज अ नेटवर्क. नेटवर्किंग इट इज जस्ट देअर कनेक्टिंग देअर केबल्स. आणि त्यामुळे मित्रांनो सांगतो की नुसता केबल कनेक्ट करून नेटवर्क हे चालत नसतं. कारण की नेटवर्क हे कसं कम्युनिकेट करत असतं, तर त्याला खूप काही प्रोटोकॉल्स इनेबल करावे लागतात, खूप काही कमांड अँड कॉन्फिगरेशन करावं लागतं, तेव्हाच ते नेटवर्क डिव्हाइसेस हे एकमेकांना कम्युनिकेट करत असतात नेटवर्कवरती. त्यानंतर तिसरा जो पॉईंट आहे, मॉडर्न नेटवर्क कॅरी डिफरंट टाईप ऑफ ट्रॅफिक हॅव्हिंग डिफरंट रिक्वायरमेंट्स. म्हणजे जे आत्ताचं आधुनिक जे नेटवर्क आहे त्याच्यामध्ये काय करतं, ट्रॅफिक म्हणजे काय, ट्रॅफिक म्हणजे वेगवेगळ्या टाईपचा इन्फॉर्मेशन डेटा असतो, तो काय करतो, तर तो कॅरी करून फॉरवर्ड करण्याचं काम करत असतो नेटवर्कमध्ये. आणि त्यामध्ये कोणकोणत्या टाईपचा डेटा असतो, इन्फॉर्मेशन कोणकोणती असते, जसं की तुमचा व्हॉईस डेटा झाला, व्हिडिओ कॉल, ऑडिओ कॉल किंवा व्हिडिओचा डेटा, किंवा तुम्ही जेव्हा टेक्स्ट करता, चॅटिंग करता, तर ते टेक्स्टचा डेटा एका डिव्हाइसमधून दुसऱ्या डिव्हाइसेसमध्ये पाठवायचा आहे, तर ते मॉडर्न नेटवर्क काय करतं, कॅरी करत असतं हे डिफरंट टाईपचं ट्रॅफिक. ह्याला म्हणतो आपण नेटवर्क. नेटवर्क इट इज अ व्हेरी सिम्पल आहे. नेटवर्क काय आहे, पहिला पॉईंट, फुल्ली इंटरकनेक्टेड ग्रुप ऑफ फिजिकल डिव्हाइसेस, इट इज कॉल्ड ॲज अ नेटवर्क. आणि नेटवर्किंग इट इज जस्ट देअर
कनेक्टिंग देअर केबल्स. आणि तिसरा जो पॉईंट आहे तो मॉडर्न नेटवर्क कॅरी डिफरंट टाईप ऑफ ट्रॅफिक्स हॅविंग डिफरंट रिक्वायरमेंट. जसं की व्हॉईसचं ट्रॅफिक कॅरी करू शकतो, त्यानंतर डेटा, व्हिडिओ कॉल, ऑडिओ कॉल, सगळं पूर्ण डिफरंट टाईपचा डेटा हा ट्रॅफिक हा कॅरी करत असतो मॉडर्न नेटवर्क. तर हे सगळं जे येतं हे नेटवर्कमध्ये येतं. तर मी आशा करतो मित्रांनो तुम्हाला ही कन्सेप्ट तुम्हाला कळली असेल. आणि ती डायग्राम पण तुम्ही बघू शकता, सिम्पली मी जी ड्रॉ केलेली आहे हेच ते मेन आहे त्याचं पॉईंट. की काय आहे तर नेटवर्क हे काय आहे तर मित्रांनो फुल्ली इंटरकनेक्टेड ग्रुप ऑफ डिव्हायसेस. हे एकमेकांना कनेक्टेड आहेत बघा मित्रांनो, वेगवेगळे डिव्हायसेस कनेक्ट असतात. आणि ह्याचा जो ग्रुप असतो ह्याला म्हणतो आपण नेटवर्क. आणि हे जे आहे ते केबल आहे. जसं की इथं टाईप करतो मी, दिस इज अ केबल. तर एवढंच आहे नेटवर्कचं, जेवढं काही मी सांगितलं हे एवढंच आहे नेटवर्क रिलेटेड. ओके, आशा करतो की तुम्हाला नेटवर्कची कन्सेप्ट समजली असेल. काय असतं नेटवर्क हे मल्टिपल डिव्हायसेस कनेक्टेड असतं विथ द हेल्प ऑफ केबल. इट इज कॉल्ड एज अ नेटवर्क. नेटवर्क हे वेगवेगळ्या टाईपचं ट्रॅफिक कॅरी करतं, जसं की व्हिडिओ ट्रॅफिक, डेटा, ऑडिओ ट्रॅफिक, टेक्स्ट ट्रॅफिक, ग्राफिक ट्रॅफिक, वेगवेगळ्या टाईपचं ट्रॅफिक हे कॅरी करतं मॉडर्न नेटवर्क, म्हणजेच आधुनिक नेटवर्क. हे सगळं झालं आपलं नेटवर्क रिलेटेड कन्सेप्ट. आता जो सेकंड पॉईंट जो आपण डिस्कस करणार आहोत तो आहे एक मिनिट इंटरनेट. आता हा पण मित्रांनो इंटरव्ह्यूला 100% क्वेश्चन विचारतात. काही ना काही म्हणजे जे फ्रेशर लेवल असतात ना मित्रांनो, इंटरव्ह्यूवर हा 100% विचारतो की इंटरनेट म्हणजे काय असतं. मोस्ट ऑफ द जास्त 95% चान्सेस असतात की इंटरनेट हा क्वेश्चन विचारला जातो इंटरव्ह्यूला. तर मित्रांनो तुम्ही डायरेक्टली त्यांना डिटेलमध्ये एक्सप्लेन करूनही सांगू शकता. ही एकच एवढी डेफिनेशन आहे. इंटरनेट म्हणजे काय असतं, अ नेटवर्क ऑफ नेटवर्क्स. ही सिम्पल डेफिनेशन आहे. काय इंटरनेट मीन्स व्हॉट, नेटवर्क ऑफ नेटवर्क्स. आता एवढंच सांगून तुम्ही चालणार नाही इंटरव्ह्यूला. तर इंटरव्ह्यूवरला कसं आपल्याला इम्प्रेशन पाडावं लागतं त्यांच्यासमोर. तर त्यांना तुम्ही कशा पद्धतीने एक्सप्लेन करून सांगू शकता, तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगतो. तर मित्रांनो इंटरनेट म्हणजे काय, इंटरनेट म्हणजे समजा कन्सिडर करा की आता तुम्ही इंडियामध्ये आहात बरोबर, आणि तुम्हाला तुमचा एक क्लायंट आहे किंवा तुमचा मित्र आहे तो US मध्ये बसलेला आहे आणि तुम्हाला त्यांच्याबरोबर कम्युनिकेट करायचं आहे विथ द हेल्प ऑफ इंटरनेट बरोबर. मग त्याच्यासाठी मित्रांनो खूप मोठं त्यासाठी नेटवर्कची गरज असणार आहे. कारण की भारतापुरतं मर्यादित नसणार आहे, कारण की आपला डेटा जो जाणार आहे आपल्या भारत देशातून त्या US पर्यंत जाण्यासाठी जेवढे काही रिक्वायरमेंट लागतात त्यासाठी आपल्याला नेटवर्क तर बनावावं लागेल. आता नेटवर्क बनवण्यासाठी काय काय कशाची गरज असते, त्यानंतर इंटरनेट हे कसं बनवलं जातं, त्यानंतर त्यामध्ये कोणकोणत्या कन्सेप्ट येतात हे आपण आता व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर मित्रांनो बेसिकली इंटरनेटची डेफिनेशन जी आहे ती काय आहे तर नेटवर्क ऑफ नेटवर्क्स. आता हे मी तुम्हाला साध्या सिंपल भाषेमध्ये एक्सप्लेन करणार आहोत की इंटरनेटमध्ये नेटवर्क ऑफ नेटवर्क्स म्हणजे काय, एक एक्झॅक्ट कन्सेप्ट काय आहे. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये इंटरनेटची जी कन्सेप्ट आहे ही तुम्हाला सिंपल पद्धतीने शिकवतो. ह्याच्यामध्ये 3 कन्सेप्ट येतात. पहिली जी आहे पहिले जे आहे ते काय टायर 1 नेटवर्क. पहिली जी कन्सेप्ट आहे मित्रांनो काय आहे टायर 1 नेटवर्क. त्यानंतर दुसरी कन्सेप्ट आहे टायर 2 नेटवर्क. आणि तिसरी जी कन्सेप्ट आहे ती टायर 3 नेटवर्क. आता मित्रांनो हे टायर 1 नेटवर्क, टायर 2 नेटवर्क, टायर 3 नेटवर्क हे काय आहे, इंटरनेटमध्ये ही कन्सेप्ट काय आहे बेसिकली, तर हे आज आपण शिकणार आहोत. तर मित्रांनो जेव्हा इंटरनेटचा हा पॉईंट येतो तर मित्रांनो ह्या टायर 1, टायर 2, टायर 3 ह्या काय आहेत तर ह्या ISP प्रोव्हायडर कंपनी आहेत. ISP प्रोव्हायडर कंपनी आहेत. ISP म्हणजे काय, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. ह्या कंपन्या आहेत, वेगवेगळ्या टाईपच्या कंपन्या आहेत. ह्या काय करतात तर इंटरनेट सर्व्हिसेस युजरपर्यंत पोहोचण्याचा
प्रयत्न करतात, म्हणजे इंटरनेटची जी कनेक्टिव्हिटी हे एंड युजरपर्यंत प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतात. हे टायर 1, टायर 2 आणि टायर 3 नेटवर्क. बरोबर. आता टायर 3 नेटवर्कमध्ये काय असतं बेसिकली हे मी तुम्हाला सांगतो. टायर 3 नेटवर्क म्हणजे काय, जिथे आपला नॉर्मल युजर असतो, जसं की एंड युजर असतो. आता समजा की आपला इथं आपण एक समजा की इथे एक युजर आहे, आपला एंड युजर आहे, ज्याचं नाव आहे परेश. हा एक आपला एंड युजर आहे. बरोबर. आता हा परेश हा काय करणार की हा एंड युजर आहे, टायर 3 नेटवर्कमध्ये काहीतरी म्हणजे त्यांच्या सर्व्हिसेस यूज करते, म्हणजे त्यांचा काहीतरी रिचार्ज घेतलेला आहे किंवा त्यांचा इंटरनेटचं म्हणजे रिचार्ज पॅकेज त्याने घेतलेलं आहे. समजा कन्सिडर करा की हा परेश नावाचा एक मुलगा आहे ज्याने रिचार्ज मारलेला आहे टायर 3 नेटवर्क म्हणजे टायर 3 ISP इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरकडून. बरोबर. आता टायर 3 ISPमध्ये कोणकोणत्या कंपनी येतात, तर मित्रांनो टायर 3 ISPमध्ये बेसिकली लोकल यू ब्रॉडबँड किंवा यस ब्रॉडबँड अशा मल्टिपल टाईपचे लोकल ISP सर्व्हिस प्रोव्हायडर असतात. जसं की लोकल ISP सर्व्हिस प्रोव्हायडर जो फेमस आहे पहिला जो आहे तो यू ब्रॉडबँड म्हणून तुम्ही ऐकलं असेल नाव कधीतरी. हे काय आहेत लोकल ISP सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. हे एक्झाम्पल देतो मी. हे एक ISP सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी आहे यू ब्रॉडबँड. बरोबर. हे काय यू ब्रॉडबँड हे ISP सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी आणि टायर 3 मध्ये येते बेसिकली. आणि टायर 1, टायर 2, टायर 3 हे मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. आता इथं काय आहे एंड युजर आहे. हा काय आहे एंड युजर, ज्याने हा काय केला आहे परेश नावाचा एक युजर आहे ज्याने यू ब्रॉडबँडचा रिचार्ज विकत घेतलेला आहे इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी. बरोबर. आता हे काय करणार, ह्यांच्याकडे मित्रांनो आपल्या इंडियामध्ये हा एक लोकल यू ब्रॉडबँड जो कंपनी आहे हे काय करते सिटी टू सिटी इंटरनेट प्रोव्हाइड करण्याचं काम करते. कारण की असं वेगवेगळ्या सिटीमध्ये हे लोकल ISP सर्व्हिस प्रोव्हायडर असतात. वेगवेगळ्या टाईपचे लोकल ISP सर्व्हिस भरपूर प्रकारचे असतात किंवा भरपूर वेंडर असतात हे वेगवेगळ्या टाईपचे जे लोकल ISP सर्व्हिस प्रोव्हायडर जे एंड युजरला इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. बरोबर. आता काय करायचं मित्रांनो की समजा ह्या परेशने ह्यांचा रिचार्ज विकत घेतला आहे, बट या परेशला बाहेरच्या कंट्रीमध्ये ह्याचा दोस्त आहे आणि त्याच्याबरोबर कम्युनिकेट करायचं. बरोबर. आता त्याच्या दोस्ताचं नाव काय आहे की समजा की इथं कन्सिडर करा की इथं एक मित्र आहे त्याचा हिरेन नावाचा आणि ह्याच्याबरोबर परेशला काय करायचं आहे कम्युनिकेशन करायचं. आणि ह्याचा मित्र US मध्ये बसलेला आहे. बरोबर. कुठं बसलेला आहे US मध्ये. तर ह्याचा मित्र कुठं आहे US मध्ये बसलेला आहे. बरोबर. आता ह्या परेशला हिरेन याच्या फ्रेंड बरोबर काय करायचं आहे कम्युनिकेशन करायचं आहे. आणि हा जो मित्र आहे हा US मध्ये बसलेला आहे हिरेन नावाचा मेंबर. तर मित्रांनो लोकल यू ब्रॉडबँड जी कंपनी आहे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, तर मित्रांनो ह्यांच्याकडे ना ऑप्टिकल फायबर केबल स्वतःची नाही आहे. कारण की ह्यांचं फक्त सिटी टू सिटीसाठी ह्यांचं नेटवर्क अवेलेबल आहे, म्हणजे सिटी टू सिटी कम्युनिकेशन करण्यापुरतं ह्यांचं नेटवर्क अवेलेबल आहे. आणि ह्यांच्याकडे ना ऑप्टिकल फायबर केबल नाही की तिथं US पर्यंत यांचा डेटा पास होईल. त्यामुळे मित्रांनो ही जी लोकल यू ब्रॉडबँड कंपनी आहे ही काय करणार तर टायर 2 नेटवर्क जी ISP प्रोव्हायडर कंपनी आहे टायर 2 नेटवर्कची, जसं की एक्झाम्पल घ्या की इथं वोडाफोन असू शकते किंवा आयडिया असू शकते किंवा एअरटेल, वोडाफोन, आयडिया किंवा एअरटेल अशा मल्टिपल कंपन्या असू शकतात. कारण की टायर 2 मध्ये वोडाफोन, एअरटेल, जिओ ह्या सगळ्या टायर 2 मधल्या कंपन्या आहेत मित्रांनो. बेसिकली तुम्हाला जर अंडरस्टँड करायचं असेल ना ॲक्च्युअली टायर 2 मध्ये कोणकोणत्या कंपन्या येतात आपल्या भारतामध्ये, जसं की इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर ज्या कंपन्या आहेत फेमस, जे पहिली जी आहे ती एअरटेल आहे, दुसरी जी आहे ती वोडाफोन, तिसरी जी आहे ती जिओ, ह्या टायर 2 ISP मध्ये येतात. कारण की का मित्रांनो ह्यांचे फक्त ऑल ओव्हर इंडियाच ऑप्टिकल फायबर केबल प्रेझेंट आहे ऑल ओव्हर इंडिया. आणि जे लोकल यू ब्रॉडबँड कंपनी ह्यांचे फक्त सिटीपुरतं मर्यादित आहे लोकल नेटवर्क, म्हणजे यांचं नेटवर्क फक्त सिटीपुरतं मर्यादित आहे. हे सिटीपुरतं एंड युजरसाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड करू शकतात. बट या युजरला कोणत्या तरी दुसऱ्या स्टेटबरोबर कम्युनिकेट करायचं किंवा त्या युजरला बाहेरच्या कंट्रीच्या युजरबरोबर कम्युनिकेट करायचं आहे. तर मित्रांनो त्यासाठी ना आपल्याला काय करावं लागतं तर ते काय करतात, ती कंपन्या
टायर 2 ISPची मदत घेतात किंवा टायर 1 ISPची त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार आहे ते. तर मित्रांनो हे काय करतात लोकल यू ब्रॉडबँडवाली ह्यांचा रिचार्ज विकत घेणार, कारण की परेश या युजरचा डेटा US च्या हिरन हा त्याचा मित्र आहे, तर या फ्रेंडपर्यंत त्याचा डेटा पाठवायचा आहे US पर्यंत. तर मित्रांनो ह्यांचं तर काय म्हणजे ऑप्टिकल फायबर केबल नाही आहे की US पर्यंत पोचवेल, नुसता ह्यांचं सिटीपुरतं मर्यादित आहे बरोबर. मग हे काय करतात, हे टायर 2 ISP किंवा टायर 1 ISPची मदत घेतात, कारण की टायर 1 आणि टायर 2 ISP हे काय आहेत मित्रांनो, ह्यांचं ऑप्टिकल फायबर केबल ऑल ओव्हर इंडियामध्ये प्रेझेंट आहे. बट टायर 2 नेटवर्क हे फक्त ऑल ओव्हर इंडियापुरतं प्रेझेंट आहे, कारण की टायर 2चं जे नेटवर्क आहे ऑल ओव्हर इंडियापुरतं आहे फक्त, ना की त्यांचं बाहेरच्या कंट्रीपर्यंत कनेक्टेड आहे यांचं ऑप्टिकल फायबर केबल. त्यामुळे मित्रांनो टायर 2 वाली काय करणार, आता टायर 2 मध्ये कोणकोणते ISP असतात, पहिला म्हटलेलं मी एअरटेल, त्यानंतर काय वोडाफोन, अशा मल्टिपल कंपन्या असू शकतात, असे वेगवेगळ्या कंपन्या असू शकतात बरोबर. एअरटेल आणि वोडाफोन हे आता कन्सिडर करायची लोकल यू ब्रॉडबँड कंपनी, ह्यांच्या दोघांमधलं कोणतं तरी एका ISPचं त्यांनी म्हणजे नेटवर्क त्यांनी डायरेक्टली कनेक्टेड केलेलं आहे. मग त्यांनी काय करणार, ह्या जे युजरचा डेटा आहे हा त्यांच्या टायर 2 ISPकडे पाठवणार बरोबर. टायर 2 ISPच्या ऑप्टिकल फायबर यूज करणार त्यांनी बरोबर. मग त्यांचा डेटा हा टायर 2च्या ऑप्टिकल फायबरपर्यंत येणार. मग ह्या तर फ्री ऑफ कॉस्ट नसणार आहे. मग एअरटेल किंवा वोडाफोन हे काय करणार, त्यांना चार्जेस लावणार ह्या लोकल यू ब्रॉडबँड ISP सर्व्हिस प्रोव्हायडरला. मग हे काय करणार, लोकल यू ब्रॉडबँड जे ISP सर्व्हिस प्रोव्हायडर आहे हे काय करणार, त्यांना पे करणार, कारण की यांचा डेटा काय करायला टायर 2च्या ISPला प्रोव्हाइड करतात बरोबर. मग टायर 2ची जे ISP आहे बरोबर, हे टायर 2 ISP काय करणार, यांचा डेटा टायर 3 ISPकडे पाठवणार. बेसिकली काय करणार हे, आता कन्सिडर करा की लोकल यू ब्रॉडबँडवाल्याने ह्यांचा डेटा विकत घेतलेला आहे वोडाफोनचा बरोबर. आता ही वोडाफोनवाली काय करणार, बेसिकली टायर 3 नेटवर्कचं यूज करणार. म्हणजे हे काय लोकल यू ब्रॉडबँड जी ISP सर्व्हिस प्रोव्हायडर आहे ही पहिला पे करणार वोडाफोनवाल्यांना, कारण की ह्या युजरचा डेटा त्यांच्यापर्यंत पोचवायचा आहे. मग हा डेटा यांच्या ऑप्टिकल फायबर थ्रू काय करणार, टायर 3कडे पाठवणार, कारण की US पर्यंत पाठवायचा आहे युजरचा डेटा बरोबर. तर त्यांनी ऑप्टिकल फायबर कोणाचं यूज करणार, टायर 1. आता टायर 1 ISPमध्ये कोणकोणत्या कंपन्या येतात बेसिकली भारतामध्ये इंडियामध्ये. तर मित्रांनो टायर 1 ISPमध्ये बेसिकली जी फेमस कंपनी आहे ज्याचं नाव आहे टाटा कम्युनिकेशन, ही टायर 1 ISPमध्ये येते. कोणती कंपनी आहे मित्रांनो, टाटा कम्युनिकेशन. तर मित्रांनो ह्यांचं जे सगळं ट्रॅफिक जाणार हे सगळं ह्या युजरचे जे परेश हा जो युजर आहे या युजरचं ट्रॅफिक काय करणार, टायर 2 ISPकडे जाणार. म्हणजेच काय करणार, या लोकल यू ब्रॉडबँड एक्झाम्पल द्यालो आहे मी, लोकल यू ब्रॉडबँड हे एक लोकल ISP सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी, ही काय करणार, ह्यांचं रिचार्ज पे करणार, कारण की ह्या युजरचा डेटा ह्यांच्यापर्यंत पाठवायचा आहे. त्यानंतर ह्यांचं तर फक्त ऑल ओव्हर इंडिया नेटवर्क आहे, आणि ही कंपनी तर US पर्यंत पोचणार नाही या युजरचा डेटा. तर ही काय करणार, ही कंपनी टायर 1 ISPची मदत घेणार, कारण की टायर 1 ISPचे ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये मल्टिपल कंट्रीमध्ये यांचं नेटवर्क कनेक्टेड आहे, म्हणजे ऑप्टिकल फायबर यांचं मल्टिपल कंट्रीमध्ये कनेक्टेड आहे. तर मित्रांनो वोडाफोनवाले काय करणार, वोडाफोनवाले ह्यांचं रिचार्ज त्यांनी विकत घेणार, कारण की वोडाफोनचा जो युजरचा डेटा आहे तर ह्या टायर 1 ISPकडे पाठवलेत. तर मित्रांनो टाटावाले तर त्यांना फ्री ऑफ कॉस्ट देणार नाहीत, तर त्यांचं ऑप्टिकल फायबर केबल यूज करलेत तर टाटावाली पण त्यांच्याकडनं काहीतरी पेमेंट घेणार. मग टाटाला काय करणार, वोडाफोनवाली त्यांना पे करणार की आमच्या युजरचा डेटा तुम्हाला त्या युजरपर्यंत पाठवायचा आहे, तर आम्ही तुम्हाला एवढं त्यांनी म्हणजे त्यांचं एक बँडविड्थ ठरलेलं असतं, त्या पद्धतीने त्या युजरचा डेटा त्या पद्धतीने पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. त्यांची बँडविड्थ स्पीड त्याच्यावर त्यांचं रिचार्ज हा डिपेंड असतो. मग काय करतात वोडाफोनवाली, काय करतात ह्यांचं ISP सर्व्हिस प्रोव्हायडरचं म्हणजे जे कॉस्ट आहे ती तिने विकत घेतात. मग जो वोडाफोनचा जो युजरचा डेटा आहे हा काय केला जातो, फॉरवर्ड केला जातो टाटा कम्युनिकेशनच्या ऑप्टिकल फायबर केबलकडे. आणि टाटा कम्युनिकेशनचं जे ऑप्टिकल फायबर केबल आहे हे US पर्यंत तर ॲटोमॅटिक कारण की हे कनेक्टेड असणारच आहे, कारण की तुम्हाला बेसिकली ह्याचा मी एक सबमरीन केबल मॅप दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला पूर्ण इंटरनेटची जी डायग्राम आहे ती तुम्हाला अंडरस्टँड व्हायला सोपी होईल.
तर मित्रांनो, पहिला जो डेटा आहे हा टाटाकडे गेला. मग टाटाचा जो ऑप्टिकल फायबर केबल आहे हा काय आहे तर समुद्रातनं म्हणजे प्लेस केलेला आहे, म्हणजे सबमरीन केबल थ्रू हा कनेक्टेड आहे कुठं, US कंट्रीपर्यंत. त्यानंतर US कंट्रीपर्यंत जाणार, त्यानंतर तिथं आणि टायर 1, 2, 3 ISP असणार. त्यानंतर मग तो डेटा काय करणार, एंड युजरकडे जाणार. म्हणजे काय करणार, एंड युजर कोण आहे, US हिरन आहे, तर त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे अशा प्रकारे होणार आहे. टायर 3, टायर 2, त्यानंतर टायर 1. म्हणजेच काय झालं, बेसिकली इंटरनेटची जी डेफिनेशन आहे ती तुम्हाला समजली असेल की नेटवर्क ऑफ नेटवर्क्स. म्हणजे आता ही टायर 3 नेटवर्क आहे, हे काय केलं, टायर 3 नेटवर्क टायर 2ची नेटवर्कची मदत घेतली. त्यानंतर टायर 2 नेटवर्क जे आहे ते टायर 1 नेटवर्कची म्हणजे मदत घेतली, कारण की त्यांना डेटा US पाठवायचा आहे. तर मग हे काय झालं मित्रांनो, नेटवर्क ऑफ नेटवर्क झालं. मल्टिपल नेटवर्क्स हे एकमेकांना कम्युनिकेट करतात, म्हणजे वेगवेगळ्या कंपनी थ्रू. तर ते हे काय झालं, नेटवर्क ऑफ नेटवर्क्स, याला म्हणतात इंटरनेट. तर अशा प्रकारे मित्रांनो इंटरनेट हे काम करतं. आणि चला तर आपण आता बघूया की बेसिकली इंटरनेट हे कसं म्हणजे ऑप्टिकल फायबर केबल जे आहे ती वर्ल्ड मॅपमध्ये कसे प्लेस केलेले आहे समुद्रातून, ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर इथं मित्रांनो गुगलमध्ये टाकायचं सबमरीन केबल मॅप. इथे दिसते का सबमरीन केबल मॅप. तर मित्रांनो हे टाकलं ना, सर्च मारायचं, इथं दिसून येईल बघा तुम्हाला की आपलं नेटवर्क कसं काम करतं पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये. आपण इंटरनेटशी कसं कम्युनिकेट करतो. आपल्या भारताचं बघूया आपल्याला, दिसते का आपली कंट्री. इथं तुम्ही बघू शकता की आपलं जे नेटवर्क आहे कोणकोणत्या कंट्रीला कनेक्टेड आहे. इथं आपलं हे मुंबई लोकेशन आहे, मुंबई लोकेशन थ्रू आपलं सबमरीन केबल थ्रू जे डेटा केलेला आहे ते वेगवेगळ्या कंट्रीला कनेक्टेड आहे बघा. जसं की US कम्युनिकेट करतो हा डेटा आहे का, हे US कम्युनिकेट केलेला आहे डेटा. ते बघू शकता की इथं मुंबई लोकेशन आहे. त्यानंतर इथं बघू शकता कोची इंडिया. त्यानंतर इथं चेन्नई लोकेशन आहे. असं मल्टिपल आपल्या जे मेन जे कोस्टल साईड जे एरिया आहेत, म्हणजे जिथं समुद्राचा जो भाग येतो तिथून हे त्यांनी काय केलंच, म्हणजे ऑप्टिकल फायबर केबल प्लेस करून मल्टिपल कंट्रीला हे कनेक्टेड केलेले आहेत, जेणेकरून आपला डेटा हा त्या कंट्रीपर्यंत पोचावा आणि त्या कंट्री थ्रू आपला डेटा पुन्हा त्या युजरपर्यंत यावा. अशा प्रकारे ते ऑप्टिकल फायबर थ्रू आपला मित्रांनो डेटा हा जातो. तर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की इंटरनेट हे कसं काम करतं. तर मित्रांनो मी पहिलाही सांगितलेलं की इंटरनेट हे कसं असतं की वायर्ड कम्युनिकेट करतं, नॉट वायरलेस. हे पण तुम्हाला एक इम्पॉर्टंट पॉईंट सांगितलेला आहे. इंटरनेट हे नेहमी वायर्ड कम्युनिकेशन करतं, नॉट वायरलेस. कारण की हे इंटरनेट जे आहे ते सगळं एकमेकांना डिव्हाइसेस जे कनेक्टेड आहेत हे वायर्ड कनेक्टेड आहेत, म्हणजे विथ द हेल्प ऑफ केबल्स. त्यामुळे मित्रांनो कधीही लक्षात ठेवायचं, इंटरनेट हे वायरलेस नसतं, वायर्ड असतं. इंटरव्ह्यूला हे विचारू शकतात सिनेरिओ बेस्ड क्वेश्चन. तर आशा करतो की मित्रांनो इंटरनेटचं तुम्हाला डेफिनेशन कळाली असेल. एक बघू शकता की हे सगळं हे ऑप्टिकल फायबर केबल आहे, सगळं वेगवेगळ्या कंट्रीला कसं कनेक्टेड आहे बघू शकता. आणि मी जे तुम्हाला सांगितलं की टायर 1 ISP, टायर 2 ISP, टायर 3 ISP, आता हे जे पण तुम्हाला दाखवतं टायर 1चं नेटवर्क कसं असतं. इथं टाकायचं टायर 1 नेटवर्क गुगलला. इथं एंटर मारला नाही, विकिपीडियामध्ये जायचं, तर तुम्हाला इथून दिसून येईल की टायर 1 नेटवर्कमध्ये लिस्ट ऑफ टायर 1 नेटवर्क्स. इथं गेला ना एक मिनिट, इथं जायचं लिस्ट ऑफ टायर 1 नेटवर्क्स, ह्याला क्लिक केला की तुम्हाला दिसून येईल बघा. इथं लिस्ट आहे. जास्त देश नाहीत, तुमच्या हाताच्या बोटाचे मोजणे इतके कंट्री आहेत बघा, म्हणजे कंपनी आहेत बघा, वेगवेगळ्या कंट्री आहेत. आणि जास्त कंपन्या नाही आहेत जे टायर 1 ISP मध्ये येतात. तर बेसिकली आपले जे भारतातले 2 कंपन्या आहेत, जसं की NTT कम्युनिकेशन, हे तर जपानचे आहे, बट भारतातली जे आहे ते टाटा कम्युनिकेशन, तुम्हाला ऑब्वियसली माहीतच असेल, ही फेमस आहे आपली कंपनी. टाटा तर केवढा मोठा ग्लोबल टेलिकॉमचा एक किंग मानला जातो. तर टाटा कम्युनिकेशन हे टायर 1 ISP मध्ये येते.
हे तुम्हाला कळालं असेल यामध्ये, आणि यांची पेअरिंग पॉलिसी. आणि इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो की इथं ऑप्टिकल फायबर केबल किती किलोमीटरपर्यंत प्लेस केलेले आहेत. प्रत्येक वेगवेगळ्या देशातल्या जेवढ्या काही कंपनी आहेत ना, आता युनायटेड स्टेटमध्ये AT&T हे एक कंपनी आहे, तर ह्यांचे टोटल 6,60,000 किलोमीटर ऑप्टिकल फायबर प्लेस आहे ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये. तसंच आपली जी टाटा कम्युनिकेशन जी आहे ती टोटल किती 7,00,000 किलोमीटर ऑप्टिकल फायबर प्लेस आहे ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये. तर मित्रांनो म्हटलं जाते की टायर 1 ISPमध्ये खूप कमी कंपन्या असतात आणि त्याची ऑप्टिकल फायबर प्लेस करणे साधी सोपी गोष्ट नाही मित्रांनो. त्याला खूप कॉस्टली असते ते ऑप्टिकल फायबर केबल, कारण की आपला लाईटच्या स्पीडमध्ये डेटा आपला जात असतो, कारण की लेझर लाईट थ्रू आपला डेटा हा पास केला जातो. तर हे सांगण्याचा उद्देश आहे का लेझर लाईट, तर लेझर लाईट थ्रू डेटा हा खूप फास्ट पास केला जातो. विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड. तुमचा विचार करा, तुम्ही जेव्हा कोणत्या बाहेरच्या कंट्रीबरोबर कम्युनिकेट करत असाल, विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड तो तुमचा डेटा तुमच्या केबल थ्रू एवढ्या लॉंग डिस्टन्स थ्रू येत असतो. तर विचार करू शकता की ऑप्टिकल फायबर केबल का यूज केलं जातं इंटरनेटमध्ये. तर ह्याचं मागचं रिझन हेच आहे, कारण की लाईटच्या स्पीडमध्ये डेटा हा पास केला जातो आणि खूप विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड हा तुम्हाला तिथं लाईव्ह तुम्ही त्यांच्याबरोबर कम्युनिकेट करू शकता, व्हिडिओ कॉलवर, ऑडिओ कॉलवर किंवा तुमच्या मल्टिपल सॉफ्टवेअरवर. हे सगळं घडते हे ऑप्टिकल फायबर केबल थ्रू. त्यामुळे मित्रांनो ऑप्टिकल फायबर केबल हे इंटरनेटच्या दुनियेतील खूप आणि खूप महत्त्वाचं पॉईंट मानला जातो. तर मित्रांनो इथं बघू शकता तिथं टायर 1 नेटवर्कची लिस्ट आहे, वेगवेगळ्या कंपनी, JTT कम्युनिकेशन आहे US मधले, अशा वेगवेगळ्या कंपन्या आहेत भरपूर. आणि इथं ऑप्टिकल फायबर किलोमीटर किती प्लेस केलेलं आहे त्यांनी वर्ल्ड वाईड हे तुम्हाला याचं लिस्ट दिसून येईल. हे सगळं झालं आपलं इंटरनेटचं. तर अजून एक नेक्स्ट महत्त्वाचा पॉईंट आपल्याला डिस्कस करायचा आहे या व्हिडिओमध्ये, की समजा की टायर 1 नेटवर्क जे आहे बरोबर, तुमचा डेटा हा टायर 1 नेटवर्क थ्रूच बाहेरच्या कंट्रीमध्ये पास केला जातो बरोबर. बट कन्सिडर करा की बाय चान्स तुमचं टायर 1 नेटवर्कचं ऑप्टिकल फायबर केबल आहे ती बाय चान्स तुटली किंवा डाऊन झालं फायबर केबल, तर तेव्हा तुमचा डेटा तर लॉस होणार, कारण की बॅकअप तर पाहिजे ना मित्रांनो. तर बॅकअपसाठी त्यांचं एक पेअरिंग पॉलिसी आहे. तर पेअरिंग पॉलिसी काय आहे त्यांची मित्रांनो, बेसिकली तुम्हाला एक्झाम्पल सांगतो की, तर कन्सिडर करा तर काय टायर 1 नेटवर्क आहे, टायर 1 ISP. जसं की कुठले आपल्या भारतामध्ये टाटा बरोबर. आता समजा ह्यांचं जर नेटवर्क डाऊन झालं, टाटा कम्युनिकेशनवाल्यांचं ऑप्टिकल फायबर केबल डाऊन झालं किंवा तुटलं मध्येच, तर त्या युजरचा डेटा कसा त्या कंट्रीपर्यंत प्रोव्हाइड केला जातो हे आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तर मित्रांनो हे काय करतात, ह्यांच्यामध्ये एक पेअरिंग पॉलिसी असते. जसं की तुम्ही बघू शकता की अनेक दुसरी कंपनी असते, त्यांचा बॅकअप असतो वेगवेगळ्या कंपनीसोबत ना. टायर 1 जेवढ्या काही नेटवर्क ISP आहेत ना त्यांच्याबरोबर एक टायअप असतो, म्हणजे त्यांची पॉलिसी ऑलरेडी इम्प्लिमेंट आहे. त्यांनी काय करतात, आता समजा एक भारतामध्ये यांनी काय केल्यात, 2 बॅकअप पाथ तयार केल्यात. एक NTT कम्युनिकेशन, तुम्ही ऐकलं असेल कंपनीचं नाव NTT कम्युनिकेशन, हे पण टायर 1 ISPमध्ये येते. हे काय करणार टाटा, तर जेव्हा त्यांचं ऑप्टिकल फायबर डाऊन होणार किंवा तुटणार काय तरी झालं समजा, तर मित्रांनो ती काय करणार, बेसिकली NTT कम्युनिकेशन ही एक कंपनी आहे, तर त्यांनी काय करणार, बेसिकली ह्यांची मदत घेणार. म्हणजे काय करणार, तर हे समजा की ह्यांचं ऑप्टिकल फायबर तुटलं तर हे NTT कम्युनिकेशनवाल्यांची हेल्प घेणार. आता हे काय करणार की बेसिकली समजा की ह्याने NTT कम्युनिकेशनवाल्यांची हेल्प घेतली, टाटा कम्युनिकेशनवाले काय करणार, एक मिनिट, टाटा कम्युनिकेशनवाले काय करणार, NTT कम्युनिकेशनवाल्यांची हेल्प घेणार, कारण की हे दोन्ही पण टायर 1 ISP आहेत मित्रांनो. जेव्हा यांचं नेटवर्क डाऊन होतं टाटावाल्यांचं, तर ह्यांचा डेटा हा बॅकअपसाठी काय केला जातो, NTT कम्युनिकेशनची हेल्प घेतात, कारण की ह्या युजरचा डेटा आहे, तर हा युजरचा डेटा NTT कम्युनिकेशनच्या ऑप्टिकल फायबर थ्रू पास केला जातो. तर ह्याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट येते, जी म्हणजे ह्या दोघांमध्ये जो टायप असतो
तर मित्रांनो ह्यांनी तर ह्यांची यूज केलीत ऑप्टिकल फायबर केबल. मग तुम्हाला क्वेश्चन पडला असेल की एनटीटीवाले पण यांना चार्ज घेत असतील की टाटावाली आपलं ऑप्टिकल फायबर केबल यूज करायलेत तर आपण चार्जेस लावावं लागेल. तर मित्रांनो टायर 1 ISPमध्ये कधीही त्यांनी चार्जेस घेत नाहीत, हे फ्री ऑफ कॉस्ट असतं. जेव्हा टायर 1 ISPचं नेटवर्क जेव्हा डाऊन होतं तर हे फ्री ऑफ कॉस्ट असतं नेहमी. तर ते कोणत्याही पद्धतीचे त्यांनी चार्जेस घेत नाहीत दुसऱ्या कंपनीकडून, कारण की त्यांचा ऑलरेडी टायअप असतो, त्यांच्या पॉलिसी इम्प्लिमेंट असतात. आणि जेव्हा समजा की NTT कम्युनिकेशनवाल्यांचं नेटवर्क डाऊन झालं तर ते टाटा कम्युनिकेशनचं ऑप्टिकल फायबरचा यूज करू शकतात ऑब्व्हियसली, आणि ते फ्री ऑफ कॉस्ट असतं टायर 1 ISP लेवलला. तर मित्रांनो सांगायचा उद्देश हाच आहे की हे जे आहे ना टाटा, तर हे जे हेल्प घेतले तर हे काय असतं नेहमी फ्री ऑफ कॉस्ट असतं मित्रांनो. काय असतं फ्री ऑफ कॉस्ट. तर बघू शकता मित्रांनो जेव्हा टाटा कम्युनिकेशन ह्यांचं जेव्हा ऑप्टिकल फायबर यूज करतं तेव्हा हे फ्री ऑफ कॉस्ट असतं. हे कोणीही चार्जेस तिने विकत घेत नाही त्यांचे, कारण की दोघांनाही कधीही गरज लागू शकते, कधीही डाऊन होऊ शकतं दोघांचं नेटवर्क. त्यामुळे ते एकमेकांसाठी ते त्यांचं एक पॉलिसी पेअरिंग पॉलिसी बनवलेली आहे यासाठीच. तर मित्रांनो सांगायचा उद्देश हाच आहे की टाटा कम्युनिकेशन जे आहे ते अशा पद्धतीने ते हे करतात, यूज करतात. तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत व्हॉट इज द इंटरनेट. ते तुम्ही बघू शकता की हे इथं तुम्हाला दाखवतो. थांबा 1 मिनिट PPTमध्ये. हे बघा हे टायर 1 टायर 2 टायर 3 बरोबर. आणि त्यानंतर तुम्हाला सांगितलेलं की एक्सप्लेन केलं तर बघा ह्याच्यामध्ये कसं आहे मित्रांनो, टायर 3 हे जे नेटवर्क असतं हे लोकल सिटी टू सिटी कम्युनिकेशन करण्यासाठी किंवा लोकल ब्रॉडबँड जे असतात ISP इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर हे टायर 3 ISPमध्ये येतात. टायर 2 म्हणजे नॅशनल लेवलच्या इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स जसे की वोडाफोन, आयडिया, एअरटेल, जिओ हे सगळे टायर 2 ISPमध्ये येतात, कारण की त्यांचं ऑप्टिकल फायबर काय असतं मित्रांनो फक्त भारतापुरतं मर्यादित असतं. आणि टायर 1 ISPमध्ये जे असतात ते इंटरनॅशनल लेवलचे ISP असतात, म्हणजेच काय ते बाहेरच्या कंट्रीमध्ये पण तुमचा डेटा हा प्रोव्हाइड करण्याचं काम करतात, इंटरनेट कनेक्टिव्हिटी तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. त्यामुळे मित्रांनो त्यांना टायर 1 ISP असे म्हणतात. टायर 1 म्हणजे सगळ्यात मोठं नेटवर्क ग्लोबली, म्हणून इंटरनेटचा डेफिनेशन जी बेसिकली डिफाईन केलेली आहे अ नेटवर्क ऑफ नेटवर्क्स. म्हणजेच काय मित्रांनो हे काय नेटवर्क ऑफ नेटवर्क्स. तर बघू शकता नेटवर्क ऑफ टायर 3 नेटवर्कचं यूज करणार हे टायर 2 नेटवर्क, टायर 2 यूज करणार टायर 1. हे काय झालं नेटवर्क ऑफ नेटवर्क झालं, ह्याला म्हणतात आपण इंटरनेट. सिम्पल साधी सोपी डेफिनेशन आहे. मी आशा करतो की तुम्हाला हे कळालं असेल. हे बघू शकता तुम्ही PPTमध्ये. व्हॉट इज इंटरनेट. इंटरनेट मीन्स व्हॉट अ नेटवर्क ऑफ नेटवर्क्स. आणि ही तिची डायग्रॅम आहे, हे तुम्ही बघू शकता. ही तिची काय डायग्रॅम. त्यानंतर आहे हे सबमरीन केबल मॅप. इथे तुम्ही जे टाकाल ना गुगलला सबमरीन केबल मॅप पहिली लिंक येईल, ह्याला क्लिक करायचं तुम्हाला पूर्ण वर्ल्ड मॅप दिसेल इंटरनेटचा की कसं इंटरनेट हे कनेक्टेड केलेलं आहे. वायर्ड आहे मित्रांनो, वायरलेस नाही आहे. एंड युजरला वायरलेस आहे, बट जो डेटा जातो हो वायर्डच जातो. हे बघू शकता तुम्ही. हे मी तयार केलेलं आहे हेच आर्किटेक्चर. कशा प्रकारे आपलं कन्सिडर करा की इथं पुण्याची ब्रँच आहे, लोकल ISP सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. त्यानंतर हे हेल्प घेणार VI एअरटेल युजर. त्यानंतर हे पे करणार आहे ना टायर 1 ISPला. मग नंतर ऑप्टिकल फायबर त्यांचं यूज केलं त्यामुळे टायर 1ला ते पे करणार. त्यानंतर टायर 1 वाले काय करणार, टायर 1 वाले तर फ्री ऑफ कॉस्ट असतं, कारण की त्यांच्यामध्ये काय नसतं, ते फ्री ऑफ कॉस्ट असतं त्यांचं. आणि जे ऑप्टिकल फायबर त्यांचं लॅक्स ऑफ किलोमीटर असतं, वेगवेगळ्या कंट्रीला कनेक्टेड असतं. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि आपण मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत व्हॉट इज द इंट्रानेट. इंट्रानेट म्हणजे काय असतं बेसिकली. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया. तोपर्यंत आपण बाय बाय.